नमस्कार मंडळी, शिवकन्या बघा कुठे येले. हे दत्त मंदिर आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र पण आहे बघा. आणि आत्ताच भंडारा झाला इथं दत्त जयंतीच्या दिवशी. आणि शिवकन्याचा खूप विश्वास आहे श्री स्वामी समर्थांवर, दत्त गुरूंवर. ती कायम भक्ती करत राहती. आणि ह्या भंडाऱ्याच्या दिवशी आहे ना, दर्शन घ्यायला आलो होतो मी, तर मी नवस पण केलेला इथं की पुढच्या वर्षी भंडाऱ्याला मी 5051 रुपयाची वर्गणी करण जर आम्हाला मुलगीच झाली तर. मी तर काहीच नवस केला नाही, कारण की माझा पूर्ण विश्वास आहे दत्तांवर आणि स्वामींवर की ते मला एक कन्याच देतील. मग बाकीचं त्यांच्या हातात. हा, कोणाच्याच तोंडून आजपर्यंत असा शब्द नाही निघला की तुम्हाला मुलगा होईल. सगळे शिवकन्याची मम्मी, पाहुणे, रावळे, माझी आई, कोणी पण ओळखी पाळखीचं म्हणतं की तुम्हाला मुलगीच होणार आहे. आणि आपण काल परवा जे व्हिडिओ टाकले त्याच्यात बी सगळ्या कमेंट अशाच होत्या की देव तुम्हाला मुलगीच देणार आहे. तर मग आता इतक्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद असल्यानंतर, देवाचा आशीर्वाद असल्यानंतर आम्हाला असं वाटतंय कुठं कुठं की देव आम्हाला मुलगीच देणार आहे. हाय का नाही शिवकन्या? कारण की प्रत्येक घरी एक लक्ष्मी पाहिजे. हा, प्रत्येक आईला असं वाटतं की मला एक मुलगा असावा आणि एक मुलगी असावी. हा, तो किती छान परिवार असतो नाही का. तर तू भक्ती करत राहा, परमेश्वर तुझ्या भक्तीचं फळ तुला देईल. तर चला, मी यायला मंदिर दाखवतो आतमध्ये. ये. पूजा केली आम्ही. हा, छोटंसं मंदिर आहे. इथले आजूबाजूचे जे भाविक आहे त्यांनी लोकवर्गणीतून इथं डेव्हलप केलं, केंद्र प्लस मंदिर. आणि इथं स्वामींचा फोटो आहे. हा, इथं गजानन महाराजांचा फोटो आहे. हा, दत्त महाराजांची मूर्ती. हा, आणि इकडे महादेवाची पिंड आहे. हा जो ड्रेस दिसतोय हा शिवकन्याने दत्त जयंतीच्या अगोदरच्या दिवशी बनवून आणला, शिवून आणलेला आहे तिला. कापड घेऊन मी शिवलेला आहे. तो कसा वाटला तुम्हाला सांगा. आणि मी आणखी एक छान ड्रेस शिवणार आहे, तोही तुम्हाला लवकरच दाखवेल. काय झालं, दत्त जयंतीच्या अगोदरच्या दिवशी जे तर शिवकन्या म्हणे मला देवायला कपडे करायचे. मग मी म्हणलं तिला, सकाळी म्हणली ती मला की हे बघ, आज जर माझ्याकडे कुठून पैसे आले, पैसे नव्हते माझ्या खिशात, जर माझ्याकडे पैसे आले तर आपण काय करू, ड्रेस घेऊ. तर संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास. आणि तेव्हा म्हणजे 6 वाजता म्हणजे शक्यच नव्हतं ते कपडा घेऊन आणि कुणीतरी आपल्याला शिवून देईल. पण दत्तांना पण माझ्याकडून करून घ्यायचं होतं. आणि ते सगळेच मला सगळ्यांनी सपोर्ट केला. जिथं मी टेलर ताईकडे गेले त्यांनी मला ऍड्रेस दिला. शिवणाऱ्या ताई, त्यांचे नाव मला खरंच लक्षात नाही, पण त्यांचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहे. त्यांनी मला इतक्या रात्रीचा हा 9 पर्यंत ड्रेस रेडी करून दिला. आणि दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी मी तो त्यांना घातला. म्हणजे मला खरंच खूप आनंद झाला की मी माझी इच्छा पूर्ण केली. तर संध्याकाळी 6 वाजता आपल्याकडे 2000 रुपये आले होते. मी शिवकन्याला सांगितलं, ती म्हणली चटकन चला भोकरदनला. म्हणजे आमचं तालुका प्लेस आहे, 4 किलोमीटर अंतरावर. तिथं जाऊन ज्या ओळखीच्या लेडीज टेलर होत्या ना त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की असं असं ड्रेस करायचा आहे आणि आजच करायचं आहे, कारण उद्या जे तर दत्त जयंती आहे, भंडारा आहे. तर उद्या आपल्याला देवाच्या अंगावर जे तर कपडे दिसले पाहिजे. मग त्यांनी मदत केली आम्हाला, कुठं कपडे मिळतात. आणि एक जी कोण होती ती टेलर आहे अवंतिका पार्लर आणि फॅशन टेलर आहे त्या. तर त्यांनी मला शिवून दिला. आणि आमची इथं सोनाराची गल्ली आहे, तिथं वरती ताईचं टेलर, मला ताईचं नाव लक्षात नाही येते, त्या ताईंनी मला त्यांचा ऍड्रेस दिला. माझ्या सोबत आल्या, मला त्यांनी कापड घेऊन दिला. म्हणे जा तुम्ही अवंतिका ब्युटी पार्लर मध्ये, त्या ताई तुम्हाला नक्की शिवून देतील. हा, तर रात्री उशिरापर्यंत 9 पर्यंत थांबल्या त्या त्यांच्या शॉपमध्ये आणि रेडी करून दिला. एकदम भारी दिसतोय बघा ड्रेस. तर असं आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच मला कायम राहू द्या. तर सगळं चांगलंच होणार आहे. तर चला, धन्यवाद. बाय बाय.